डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलढाणा यांच्या वतीने संविधान दिवस साजरा जो काल झालेला आहे त्या निमित्ताने एक वेबिनारचं आयोजन करण्यात आलेलं आहे। वेबिनारचा विषय डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज आणि या विषयावर मला निमंत्रित केलं। मी हर्षानंद खोब्रागडे यांचं मनापासून अभिनंदन करतो। या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि त्यांचे सर्व सहकारी यांचेही मी आभार मानतो की त्यांनी जे पत्रिकेमध्ये नमूद केलं बॅनरमध्ये की मी संविधानाचा अभ्यासक आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो की मी काही संविधानाचा काही अभ्यासक नाही आहे। मी वाचतो संविधान आणि जेव्हा 2005ला नागपूर जिल्ह्याच्या शाळांमधनं संविधानाची प्रास्ताविका वाचन सुरू केलं। मी सीव असताना मी पुढाकार घेतला आणि यंत्रणासोबत घेऊन ती पहिला इनोव्हेटिव्ह प्रोग्राम होता तो प्रियांबल वाचण्याचा शाळेतून। तेव्हापासून मी संविधान वाचत असतो आणि मग मला संविधान अर्थातच हे देशाचं संविधान आहे आणि सगळ्यांनी ते वाचलं पाहिजे, समजलं पाहिजे आणि संविधानाच्या नुसार काम केलं पाहिजे असं मला प्रकर्षाने वाटतं। आणि म्हणून संविधान जागृतीच्यासाठी सेवेत असताना काही प्रयत्न केले, सरकारी पातळीवर प्रयत्न केले, समाजात अनेक संघटनांना सोबत घेऊन संविधानाचा जागृतीचा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून काम सुरू केलं आणि सेवानिवृत्तीनंतर आपण सेवानिवृत्तीनंतरही संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून संविधान जनजागृतीचे काही कार्यक्रम राबवतो। आमचा एक छोटासा प्रयत्न आहे। आज समाजामध्ये अनेक लोक हे काम आधी पण करत होते, करत असतात आणि संविधानावरची चर्चा नेहमी होत असते। शाळेतून प्रियांबल वाचन हा असा एक उपक्रम 2005 मध्ये नागपूर जिल्ह्यातून सुरू झाला आणि मग तो संविधान दिवसही आम्ही 2005 मध्ये केला आणि फॉलोअप केलं सरकारकडे। 2008 मध्ये महाराष्ट्र शासनाने तो सुरू केला, 26 नोव्हेंबरला संविधान दिवस आणि 2015ला भारत सरकारने केला आणि यामुळे देशभर संविधानाची प्रास्ताविका वाचली जाते आणि संविधानाच्या प्रास्ताविकेच्या सोबतच संविधानाचे जे व्हॅल्यूज आहे, संविधानाचे जे प्रिन्सिपल आहे त्यावर चर्चा होते। ते 2015 पूर्वी कधी भारतभर अशी शाळा, कॉलेजेस, कार्यालयामध्ये असं सातत्याने ही चर्चा काही होत नव्हती आणि म्हणून त्या दृष्टीने संविधान दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे। तो संविधानाच्या जागृतीचा दिवस आहे, संविधानाच्या सन्मानाचा दिवस आहे आणि संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनही करण्याचा तो दिवस आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आहेत आणि ही ज्याला त्यांना जी आपण त्यांचा जो गौरव आहे तो संविधान सभेने केलेला आहे। आपण संविधान सभेचं कामकाज जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे विद्वत्तापूर्ण अतिशय कष्ट घेऊन ते ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते आणि त्यांच्या अनेक समितीमध्ये सहभाग होता आणि अतिशय कष्टाने विद्वत्तापूर्ण राष्ट्राला पुढे घेऊन जाणारा आपला भारत देश तो कसा असेल, त्या देशाच्या नागरिकांना काय असलं पाहिजे आणि त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी संविधानामध्ये काय काय तरतुदी असल्या पाहिजे, तर याचा सगळा लेखाजोखा आपल्याला त्या प्रियांबलमध्ये मिळतो आणि म्हणून संविधानाचं प्रियांबल हे अतिशय म्हणजे तो संविधानाचा गाभा आहे, अतिशय महत्त्वाचा आहे। त्या संविधानाच्या प्रियांबलमध्ये सर्व संविधानाचं ध्येय उद्दिष्ट आहे, त्याचं मूल्य आहे, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि म्हणून ते वाचलं गेलं पाहिजे ना। शाळेतून वाचल्यानंतर ते शालेय जीवनापासून मुलांवर त्याचे चांगले परिणाम होऊ शकतात, त्याच्यावर संस्कार होतील। तर संविधानाचा संस्कार करणारा की जेणेकरून राष्ट्राबद्दलचं प्रेम, संविधानाचं बद्दलचं प्रेम
हे आपल्या देशाचं संविधान आहे. हे संविधान आपल्याला हक्क देत असतं, आपल्याला कर्तव्य सांगत असतं आणि मग आपल्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासासाठी पण संविधानाच्याच माध्यमातून कायदे केले जातात, योजना आणली जातात. तर हे अशा पद्धतीचं एक सोप्या भाषेमध्ये समजेल अशा पद्धतीचं एक मार्गदर्शन मुलांना होणं आवश्यक आहे आणि म्हणून संविधान दिनाचं महत्त्व आहे. आणि त्या निमित्ताने ह्या कार्यक्रमाचं आयोजन असल्यामुळे मला अतिशय आनंद आहे. तर प्रियांबल आपल्याला माहीत आहे, आपण वाचत असतो. त्या प्रियांबलमध्ये सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय जे आहे, तर सामाजिक आर्थिक न्याय हा त्याचा जो त्याचं एक्सटेन्शन आहे संविधानामध्ये, ते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज, म्हणजे ज्याला राज्यांचे मार्गदर्शक तत्व असं आपण म्हणतो, त्यामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. तर प्रियांबल टू इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या बाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की प्रियांबल टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन स्टेट द सोशल फिलॉसॉफी, दॅट इज equality, liberty and fraternity as way of life. Therefore, we must make our political democracy a social democracy. तर मग याच्यातला अर्थ असा आहे की हे जे प्रियांबल आहे ते प्रियांबल हे सोशल डेमोक्रेसी म्हणजे सामाजिक लोकशाही, आणि म्हणून बाबासाहेबांनी पण 25 नोव्हेंबर 1949ला संविधान सभेमध्ये जे अखेरचं भाषण केलं होतं त्यातही त्यांनी म्हटलं होतं की आपल्या देशाची जी राजकीय लोकशाही आहे, ही राजकीय लोकशाही खरं तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी राजकीय लोकशाहीचं काम आहे. राजकीय लोकशाहीमध्ये सर्वांना समान एक व्यक्ती, एक मूल्य, एक वोट, एक मूल्य हे आहे. परंतु मग सामाजिक जीवनामध्ये आजही जी विषमता आहे, सामाजिक आर्थिक विषमता आहे, त्याच्यामध्ये एक व्यक्ती एक मूल्य नाही, त्याच्यात विषमता आहे. आणि म्हणून ही सामाजिक आर्थिक विषमता दूर करणे आणि त्याला इतरांच्या बरोबरीमध्ये आणणे, याच्यासाठी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज हे जे संविधानाच्या भाग 4 मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे, त्याचं ओरिजिन ह्या प्रियांबलमध्ये आहे आणि संविधान सभेच्या सगळ्या चर्चेनंतर हे प्रावधान झालेलं आहे. तर आपल्याला फार काही जसं मी आधी सांगितलं, मी काही संविधानाचा अभ्यासक नाही, पण एक प्रशासकीय अधिकारी म्हणून मी जे काही ह्या सगळ्या योजना अंमलबजावणीच्या संदर्भात माझा जो काही अनुभव आलेला आहे, त्याच्यातल्या अनेक प्रचंड अडचणी असतात, त्याच्यातले जे काही क्लिष्टता पण असते, ते सरळ सोपं करणं आणि मग ते राबवणं आणि त्याचा लोकांपर्यंत लाभ मिळाला पाहिजे. मग ते शैक्षणिक योजना असो की मग त्या अजून सामाजिक आर्थिक विकासाच्या असो, त्याची थोडीशी चर्चा एक सामाजिक न्याय किंवा आदिवासी विभागाच्या योजना साठी आपल्याला करता येईल. परंतु हे जे मी असं म्हटलं की राज्याचे मार्गदर्शक तत्वे हे संविधानाच्या भाग 4 मध्ये आहेत आणि हे संविधानाचे जे वैशिष्ट्य आहेत, जे सॅलेंट फीचर्स आहेत, गुणवैशिष्ट्य संविधानाचे आहेत, तर त्याच्यातलं हे अतिशय महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी इज ए नॉवेल फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. हे नॉवेल फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मग आणि म्हणून हे अतिशय महत्त्वाचं असं आहे. जरी मूलभूत अधिकार आपल्याला भाग 3 मध्ये जरी दिले आहेत भाग 3 मध्ये मूलभूत अधिकार आपल्याला प्रत्येक नागरिकाला 6 प्रकारचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहित आहे, राईट टू इक्वॅलिटी आहे, समतेचा अधिकार आहे, समानतेचा अधिकार आहे. राईट टू फ्रीडम आहे, म्हणजे तो स्वातंत्र्याचा अधिकार. मग ते राईट टू म्हणजे फ्रीडम ऑफ रिलिजन आहे, राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन म्हणजे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन आहे, शोषणाविरुद्धचा अधिकार आहे. राईट टू एज्युकेशनल अँड कल्चरल राईट्स आहेत. आणि मग तो जो 6वा जो अधिकार आहे तो म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल रिमेडीचा आहे, उपाययोजनेचा आहे. आणि म्हणून तो 6वा जो अधिकार आहे की जे आधीचे 5 अधिकार दिलेले आहेत, ह्या अधिकाराचं हनन एखाद्या व्यक्तीकडून झालं किंवा या मूलभूत अधिकाराचं हनन एखाद्या संस्थेकडून झालं, की जसं आता आपण म्हणूया की असं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे, तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये जो एखादा प्राध्यापक असेल की शिक्षक असेल, तर त्याला संविधानाने जो हक्क दिलेला आहे म्हणजे त्याला सन्मानाने वागवणं,
म्हणजे त्याचं जर हनन होत असेल त्या हक्काचं, तर मग त्यांनी जायचं कुठं? व्यवस्थापन किंवा सरकारचे वरिष्ठ अधिकारी जर एखाद्याला अपमानित करीत असतील, मग तो जातीवरून असेल, धर्मावरून असेल, इतर कारणावरून असेल, तर संविधानाच्या प्रिअम्बलमध्ये जर बघितलं तर व्यक्तीची प्रतिष्ठा हे अतिशय महत्वाचं तत्व दिलेलं आहे. डिग्निटी ऑफ ए पर्सन, म्हणजे तो माणूस कोणत्याही जाती धर्माचा पंथाचा असू दे, त्याला एक प्रतिष्ठा आहे, त्या माणसाची प्रतिष्ठा आहे, त्याचे जो मूलभूत अधिकार आहे तो, आणि त्या प्रतिष्ठेचं पालन हे करणं हे सगळ्याचंच काम आहे. एकमेकाबद्दलचा सन्मान मनामध्ये असणं आणि मग तशी वर्तणूक करणं, त्यातून तो बंधुभाव वाढत असतो, म्हणून ते फ्रॅटर्निटी. आणि म्हणून ते प्रिअम्बलमध्ये अतिशय ह्या मूलभूत तत्वाचा उल्लेख केलेला आहे. मग त्याचं जर हनन होत असेल तर जायचं कुठं? तर अल्टिमेटली आपल्याला आपल्या हक्काच्या संरक्षणासाठी आपले हक्क कोणी हिरावून घेत असेल किंवा आपल्यावर अन्याय होत असेल, मूलभूत अधिकाराचं वर कुरघोडी होत असेल, तर प्रत्येक नागरिकाला त्याच्या जे करतात त्याच्या विरुद्ध न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आर्टिकल 32 आणि उच्च न्यायालयामध्ये आर्टिकल 26 असा अधिकार आहे. आणि म्हणून हे जे कॉन्स्टिट्यूशनल रिमेडीज आहेत, म्हणजे संविधानिक उपाययोजना आहेत मूलभूत अधिकाराचं रक्षण करणारा, हे फार महत्वाचं आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आर्टिकल 32 नसतं संविधानामध्ये तर दिलेले मूलभूत अधिकाराला काहीच अर्थ उरला नसता. कारण काय की त्या रक्षण कोण करेल? सरकार जर त्याचं हनन करत असेल तर जाणार कुठे? आणि म्हणून ज्या संविधानाच्या व्यवस्था निर्माण केलेल्या ऑर्गन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, ज्याला आपण कायदेमंडळ म्हणतो, कार्यकारी यंत्रणा आणि ज्युडिशियरी, यांचं प्रत्येकाचं आपापला रोल डिफाईन केलेला आहे, त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी डिफाईन केलेल्या आहेत, त्यांची एकमेकाची रिलेशनशिप डिफाईन केलेलं आहे, त्यांची लोकांच्यासाठी त्यांनी काय काम केलं पाहिजे हेही डिफाईन केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी प्रत्येकाने कायदेमंडळाने कायदे करावं, कार्यकारी यंत्रणेने ते प्रामाणिकपणे राबावे, आणि ज्युडिशियरीने ते बघावं जर कोणी गेलं, त्यांच्याकडे अप्रोच झालं की या कायद्यामुळे त्यांच्या हक्काचं हनन होते किंवा त्याचे हक्क हिरावून घेतल्या जातात किंवा त्याच्यावर अन्याय होते किंवा हा कायदा संविधानाच्या मूलभूतच तरतुदीनुसार किंवा मूलभूत मूल्यानुसार त्यांचे जे मौलिक तत्व दिलेले आहे, ज्याला आपण बेसिक स्ट्रक्चर असं म्हणून, जे प्रिअम्बलमध्ये आहे किंवा फंडामेंटल राईट्स आहे, तर ते त्यानुसार नसेल, बेसिक स्ट्रक्चरचं उल्लंघन होत असेल, संविधानाची जी वैशिष्ट्य सांगितलेली आहेत त्या पद्धतीने नसेल, तर तो न्यायालयामध्ये जाऊन दाद मागू शकतो. आणि म्हणून तो आर्टिकल 32 कॉन्स्टिट्यूशनल रिमेडीज, आणि तो इटसेल्फ इज अ फंडामेंटल राईट. 6वा जो आहे तो फंडामेंटल राईट आहे आणि वरच्या 5ही फंडामेंटल राईटचं रक्षण करणारा तो अधिकार आहे, आणि म्हणून अतिशय महत्वाचा असा अधिकार आहे. तर हे सांगण्याचं कारण असं की संविधानाने मूलभूत अधिकार दिलेले आहेत, तर मूलभूत अधिकाराचं संरक्षण करायचं. म्हणजे आता मला एक मूलभूत मला जगण्याचा अधिकार दिलेला आहे, तो आपल्या आर्टिकल 21 मध्ये आहे, म्हणजे आणि मला डिग्निफाईड लाईफ पाहिजे. आता मला डिग्निफाईड लाईफ कसं मिळेल? म्हणजे मी व्यक्ती म्हणून, मी भारताचा नागरिक म्हणून मला जे संविधानाने अधिकार दिले की माझ्या मूलभूत हक्काचं रक्षण, मला एक राईट टू लाईफ आहे, म्हणजे राईट टू लिबर्टी आहे, माझा राईट टू एज्युकेशन आहे, माझा राईट टू हेल्थ फॅसिलिटीज आहे, असे अनेक जो आर्टिकल 21 मध्ये अनेक पद्धतीचे राईट आहे. म्हणजे आणि त्याचं रक्षण करायचं आहे, तर मग त्याच्यासाठी त्या माणसाला जीवनामध्ये प्रगती करायची आहे. मग त्यांच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतच्या त्याच्या ज्या ज्या जीवनातल्या गोष्टी आहेत, तर त्या तसं एक वातावरण तयार करणं, त्या सोयी सुविधा निर्माण करणं आणि मग त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणं, हे सगळं जे काम आहे ते सरकारी यंत्रणेचं काम आहे, सरकारचं काम आहे. आणि म्हणून हे काम जे आहे हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या माध्यमातून केलं जाते. आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज म्हणून राज्याला ते निर्देश देत असतं, ते कायदेमंडळाला निर्देश देत असतं, ते कार्यकारी यंत्रणेला निर्देश देत असतं, आणि ते ऍडमिनिस्ट्रेशनला निर्देश देत असतं. हे प्रशासकीय बाबी आहे की शेवटी त्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीचं मूलभूत तत्वज्ञान काय आहे? ते नॉवेल फीचर आहे, बाबासाहेब म्हणतात त्याप्रमाणे. तर त्याचं कन्सेप्टच असा आहे की वेलफेअर ऑफ द पीपल, म्हणजे वेलफेअर स्टेट हा त्याचा कन्सेप्ट आहे. म्हणजे लोककल्याण, म्हणजे लोकशाहीमध्ये लोककल्याण. आपली ही जी संसदीय जी कार्यप्रणाली आहे, संसदीय लोकशाही आहे,
तर ते संसदीय लोकशाहीचं परावर्तन हे सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये जर आपल्याला जर करायचं आहे तर मग मात्र सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करावे लागेल आणि सामाजिक आर्थिक लोकशाही किंवा सामाजिक आर्थिक न्याय प्रस्थापित करण्याची जबाबदारी ही कायदेमंडळावर आहे, संसदेवर आहे, विधिमंडळावर आहे आणि ती कार्यकारी यंत्रणेवर आहे, मंत्रिमंडळावर आहे. आणि म्हणून ते सामाजिक आर्थिक न्याय प्रस्थापित करण्याचं जे तत्व आहे हे अतिशय महत्वाचं आहे. मला 2 वेळच्या जेवणाची सोय कोण करेल? मला राहायला घर पाहिजे, मला बंगला नको, पण मला एक चांगल्या वातावरणात मला एक पक्क घर तर मिळेल. मला कपडे पाहिजे, म्हणजे अंगभर तरी कपडे पाहिजे. मला शिक्षण पाहिजे, माझं आरोग्य चांगलं पाहिजे, मला सुरक्षित जीवन पाहिजे, मला चांगलं पाण्याची सोय करा, मी ज्या वस्तीत राहतो तिथे विद्युतची सोय करा, रस्त्याची सोय करा, पाण्याची सोय करा, शाळेची सोय, शिक्षणाची सोय करा, आरोग्याच्या सेवा सुविधा द्या, माझ्या रोजगाराची, मी कष्ट करायला तयार आहे पण रोजगार निर्मिती करा. तर जेणेकरून की मी कष्ट करेल पण ती परिस्थिती तशी निर्माण करा, त्या गोष्टी उपलब्ध करा, त्याचं डिलिव्हरी सिस्टम करा, त्याचं मेकॅनिझम तयार करा, ते आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, त्याचा लाभ एक व्यक्ती म्हणून मला मिळाला पाहिजे, तरच मला जगता येईल. मला काही न करता मी जगणं असं कसं शक्य होईल? आणि म्हणून त्या दृष्टीनं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी अतिशय महत्वाचा आहे. आणि त्याचा आर्टिकल 36 ते 51 मध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. भाग 4 मध्ये आपल्याला असं एक परत बोलता येईल की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट जो 1935 मध्ये झाला होता, त्यामध्ये इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन्स असा त्याच्यामध्ये उल्लेख होता. आणि त्याच धर्तीवर संविधानामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे राज्याला नीतिनिर्देश किंवा मार्गदर्शक तत्वे, राज्यांची मार्गदर्शक तत्वे हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935च्या इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शनच्या धर्तीवर ते करण्यात आलेलं आहे. आणि शेवटी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीच्या संदर्भामध्ये अजून बऱ्याच आपल्याला गोष्टी बोलता येईल की जसं आर्टिकल 37 जर बघितलं तर आर्टिकल 37 असं सांगतं की हे जस्टिफिएबल नाही आहे. म्हणजे जसं फंडामेंटल राईट हे आपल्याला कोर्टात घेऊन जाता येते, न्यायालयात घेऊन जाता येते, हक्क मिळवता येते, परंतु डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी जे आहे त्या लागू करण्यासाठी मात्र न्यायालयामध्ये जाता येत नाही. ते जस्टिफिएबल नाही आहे, ते एन्फोर्स करता येत नाही, ते त्याला लीगल रिमेडी म्हणजे त्या संविधानामध्ये नाही आहे. असं असलं तरी ते फंडामेंटल इन गव्हर्नन्स ऑफ द कंट्री आहे. म्हणजे राज्याला ते मूलभूत ते प्रशासन करत असताना त्याच्या लोकांचं कल्याण म्हणजे लोक नजरेसमोर ठेवून, म्हणजे लोकांचं गव्हर्नन्स कसं होईल, लोकांचा लाभ कसं होईल, लोकांना त्यांच्या जीवितासाठी, जिवंत राहण्यासाठी. शेवटी संविधान आहे काय? संविधान हे इट इज सामाजिक, जिवंत सामाजिक दस्तऐवज आहे. तो जिवंत माणसासाठी आहे, तो प्राण्यांसाठी पण आहे, सगळ्या म्हणजे सजीव गोष्टीसाठी आहे आणि त्यांना जिवंत ठेवण्यासाठी पण आहे. आता आणि म्हणून जे जे करणं आवश्यक आहे ते केलं पाहिजे. आणि म्हणून संविधानामध्ये त्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये पण ह्या गोष्टीचा उल्लेख करण्यात आलेला आहे की फंडामेंटल राईट हे जस्टिफिएबल आहे. तर फंडामेंटल राईट प्लस डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी हे इक्वल टू कॉन्स्टिट्यूशनल फिलॉसॉफी असं आपल्याला म्हणता येते की संविधानाचं जी फिलॉसॉफी आहे, तत्व आहे, तत्वज्ञान आहे, तर हे तत्वज्ञान म्हणजे फंडामेंटल राईट आहे की जे कोर्टात जाता येतात. आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी जरी कोर्टात जाता येत नसलं तरी ते इट इज ए फंडामेंटल इन गव्हर्नन्स ऑफ द कंट्री. आणि म्हणून जो काही कायदा केला जातो, आता आपल्याकडे अनेक कायदे झाले, फूडवर सिक्युरिटी ऍक्ट आलेला आहे, EGSचा ऍक्ट आपल्याकडे आला होता, आता
नरेगाचा ऍक्ट आपल्याकडे आहे की ज्याच्यामुळे लोकांना काम देणे आहे, अनेक योजना आहे, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे. म्हणजे असा सरकारने खूप केंद्र सरकार, राज्य सरकार, अनेक त्याचे जे जिथे डिपार्टमेंट आहे हे सगळे विकासाचे काम करणारे डिपार्टमेंट आहे आणि त्यांच्याकडे प्रत्येकाकडे विषय आहे आणि त्या विषयातून त्या डिपार्टमेंटनी त्या एक योजना आणल्या पाहिजे. आता आपण महाराष्ट्राचं जर सामाजिक न्याय विभाग जर घेतलं तर सामाजिक न्याय विभाग याची जी निर्मिती आहे ती सरकारने केली आहे. कशासाठी केली आहे? ह्या सामाजिक न्याय विभागाची निर्मिती काही फंडामेंटल राईटचे संरक्षण करण्यासाठी नाही आहे. तर सामाजिक न्याय विभाग असेल किंवा मग तो आदिवासी विभाग असेल किंवा महिला बाल कल्याण विभाग असेल किंवा शालेय शिक्षण विभाग असेल किंवा उच्च शिक्षण विभाग असेल, होम डिपार्टमेंट आहे, रेव्हन्यू डिपार्टमेंट आहे, पोलीस, हे सगळे जे डिपार्टमेंट आहेत ह्या सगळ्या डिपार्टमेंट म्हणजे त्याच्यापैकी काही विकासाचे डिपार्टमेंट, जसं आता पोलीस डिपार्टमेंटचं आहे तर त्याचं प्रोटेक्शन आहे, म्हणजे माणसाच्या हक्काचं संरक्षण करणं, गुन्हा होऊ नये, म्हणजे शांतता प्रस्थापित करणं, त्याला समृद्धीकडे, शांततेतून समृद्धीकडे जाणं, तर जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहे. पण आता आपण जर सामाजिक न्याय विभाग बघितला किंवा शिक्षण विभाग बघितला ते मूलभूत हक्काचं संरक्षण नाही तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीजनी जसं शिक्षणाचा विषय दिलेला, आर्टिकल 41 मध्ये शिक्षणाचा विषय दिलेला, आर्टिकल 45 मध्ये शिक्षणाचा विषय दिलेला आणि महत्वाचं आर्टिकल जे आहे ते आर्टिकल 46 आहे, ते आपल्याला फार समजून घेण्याची गरज आहे. तर आर्टिकल 46 खरं म्हणजे एक सामाजिक न्यायाचं ते तत्वज्ञान आहे. आर्टिकल 46 ते आर्टिकल 46 असं सांगते की राज्य हे दुर्बलतर जनवर्ग आणि विशेषतः अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन करेल. आर्टिकल 46 खरं म्हणजे सामाजिक न्याय विभागाचा जाहीरनामा म्हटला जातो. मिशन म्हणजे काय म्हणतात, व्हिजन स्टेटमेंट आणि मिशन स्टेटमेंट. मी पण कमिशनर होतो समाज कल्याण विभागात, तर त्याच्यामध्ये आम्ही आर्टिकल 46 हे डिस्प्ले करतो आणि नेहमी आर्टिकल 46 चा उल्लेख करत असतो. कारण राज्य म्हणजे स्टेट, दुर्बलतर जनवर्ग, विकर सेक्शन ऑफ द सोसायटी, जो विकर सेक्शन आहे, आणि विशेषतः अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन करेल आणि सामाजिक न्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून त्याचे संरक्षण करेल. आणि म्हणून ते आर्टिकल 46 ला नजरेसमोर ठेवून सरकारला योजना आणाव्या लागतात आणि दुर्बल घटक आणि त्यातल्या त्यात जो समाजातला मागासला वर्ग आहे, जो वंचित वर्ग आहे, जो शोषित वर्ग आहे, ज्याला संविधान येण्यापूर्वीपासून किंवा जे काही सामाजिक विषमतेची व्यवस्था आपल्या देशामध्ये होती, असमानतेची व्यवस्था होती, जे शिक्षणाची संधीच मिळाली नाही, की ज्याला आर्थिक उन्नती करायची संधी मिळाली नाही, ज्या माणसाला माणूसपणच मिळालं नाही, माणसाची प्रतिष्ठाच मिळाली नाही, तर ते संविधान लागू झाल्यापासून त्याचा अंमल सुरू झाला आणि समतेचं संविधान आलं, स्वातंत्र्याचं संविधान आलं, बंधुता सांगणारं संविधान आलं, माणसाला प्रतिष्ठा देणारं संविधान आलं ना देशाला. आणि हे केल्यानंतर देश आपला एकसंघ आणि अखंड राहू शकतो हे तत्वज्ञान सांगणारं संविधान या देशात निर्माण झालं. संविधान सभेने ते तयार केलं. त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सर्वात मोठं योगदान आहे. आणि म्हणून जे आर्टिकल 46 आहे तर हे सगळ्यांना वाचावं लागतं. तर या अतिशय महत्वाच्या या तरतुदी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीला. कुणी असा प्रश्न करेल की मग फंडामेंटल राईटला न्यायालयात जाता येते आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलला न्यायालयात जाता येत नाही म्हणून आपल्याला काही गोष्टी मिळत नाही, तर मग हे जस्टिफिएबल का करू नये? तर त्याहीमध्ये संविधान सभेमध्ये चर्चा झाल्या आणि त्या संविधान सभेमध्ये त्यावेळची जी परिस्थिती होती की जिथे आपली प्रचंड लोकशाही आहे, आपल्याकडे आपण स्वतंत्र भारताचं स्वतंत्र संविधान तयार करण्याची जी प्रक्रिया होती, 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं
ब्रिटिशनी कॅबिनेट प्लॅन तयार केला, कॅबिनेट मिशन येऊन त्यांनी प्लॅन केला की आता भारताला स्वातंत्र्य द्यायचं आहे, तर मग स्वतंत्र भारताचं स्वतंत्र संविधान असलं पाहिजे. त्याची संविधान सभा निर्माण झाली. त्या संविधान सभेमध्ये 296 लोक होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. संविधानची ड्राफ्टिंग कमिटी झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचे चेअरमन होते आणि अनेक मान्यवर सगळ्या समाजाचे प्रतिनिधित्व, हुशार लोक, राष्ट्रप्रेमाने भरलेली लोक त्या संविधान सभेमध्ये होती. आणि त्यामुळे हा विचार आला की मूलभूत अधिकार, एक माणूस म्हणून माणसाला अधिकार असलाच पाहिजे, ह्युमन राईट्स ज्याला म्हणू, व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार असला पाहिजे. आता व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार, हल्ली आपल्याकडे व्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या मुळे व्यक्ती स्वार्थाकडे माणूस चालला. व्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून व्यक्ती स्वार्थ साधण्यामध्ये चालला. पण ते व्यक्ती स्वातंत्र्य एवढ्यासाठी होतं की तुम्हाला एक सगळं मोकळं केलं पाहिजे, येऊ द्या स्पर्धेमध्ये, करू द्या कोणाला तयारी, असं नाही की जो त्याच्यामध्ये येईल त्याला, म्हणजे समानतेचं तत्व दिल्यानंतरही ते लेवल प्लेइंग फील्ड तयार करा. जो मागे राहिला त्याला पुढे येण्यासाठी काही विशेष सवलती द्या, त्याची तरतूद करण्यात आली संविधानामध्ये. आणि याचं कारणच असं आहे की माणसाला स्वतःहून वाटलं पाहिजे की मला प्रगती करायची आहे, मला जीवनात जायचं आहे. जसं आता मी खेड्यातून आलेलो आहे, माझ्या काही शिक्षणाची पार्श्वभूमी माझ्या कुटुंबात नव्हती, माझी आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, पण मला माझ्या वडिलांनी शिक्षण दिलं, मला शाळेत पाठवलं. त्यांनी का पाठवलं? याच्यापूर्वी माझ्या बहिणीला नाही पाठवलं त्यांनी शाळेमध्ये. पण 14 ऑक्टोबर 1956 ची धम्म क्रांती झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश गावागावामध्ये पोहोचला की मुलांना शिकवलं पाहिजे, म्हणजे मुला मुलींना शिकवलं पाहिजे. पण आता त्यावेळची अशी परिस्थिती होती की ते मुलींना शिकवण्याच्या सोयी नव्हत्या. आणि दुसरं असं की गरिबीच्या परिस्थितीत पण त्यांनी मला पाठवलं शाळेत, माझ्या बहिणीला, मोठ्या बहिणीला नाही पाठवलं, माझ्या लहान बहिणीला नाही पाठवलं. आता मी माझ्या वडिलांना तो प्रश्न आता नाही येते, नाही तर मी विचारलं असतं का नाही तुम्ही पाठवलं तर. कारण आपण इकडे समानतेच्या, पण त्यांना कुठे संविधान माहित होतं, त्यांना बुद्ध आणि धम्मही माहित नव्हता, पण त्यांना एक माहित होतं पोराला शिकवलं पाहिजे. तर मला त्यांनी पाठवलं शाळेमध्ये. मी शिकलो, ग्रॅज्युएट झालो, पोस्ट ग्रॅज्युएट झालो फिजिक्समध्ये. मला संविधानाचा फायदा मिळाला, मला शिक्षणामध्ये शिष्यवृत्ती मिळाली, मला नोकरीमध्ये मला सामाजिक प्रतिनिधित्व म्हणून आरक्षण मिळालं. तर संविधानाने काही दिला. आणि मग त्या आता शिक्षणामध्ये शिष्यवृत्ती मिळाली, हा शैक्षणिक उन्नतीचा मार्ग आहे तो. आणि तो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, म्हणजे प्रत्येक नागरिकाला पुढे जाण्यासाठी जे काम सरकारने करायला पाहिजे ती त्याच्यावर जबाबदारी आहे. आणि मग ती योजना आहे आणि त्या योजनेचा लाभ लोकांपर्यंत दिला पाहिजे. आता तो सगळ्याला देता येईल का? नाही देता येणार तो सगळ्यांना, तसे रिसोर्सेस लागतात. आजही आपण भारत सरकारची शिष्यवृत्ती जी 10व्या वर्गानंतर जर देतो तर त्याची आजही तुम्हाला माहित असेल की त्याची उत्पन्न मर्यादा 2.5 लाख रुपये आहे. म्हणजे ज्या कुटुंबाचं उत्पन्न वार्षिक 2.5 लाख रुपये आहे अशाच कुटुंबाच्या मुलीला सगळ्यांना शिकणारे जे आहेत 10वीच्या नंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप फॉर शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब असेल, तर यांच्यासाठी जे उत्पन्न मर्यादा ती 2.5 लाखाची दिलेली आहे. म्हणजे म्हणजे मागासवर्गातले लोक की जे शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले आहेत त्यांना पुढे आणायचं आहे, तर ते सगळ्याच मागासवर्गीयांना त्याचा फायदा देण्याची गरज नाही ना. द्यायला गेलं तर सरकारकडे असलेले जे आर्थिक रिसोर्सेस आहेत, निधी आहे, तो अपुरा पडेल. अनेक गोष्टी आहेत. ही एक योजना झाली. आणि म्हणून त्याच्यामध्ये काही निर्बंध घालावे लागतील की नाही, त्यातल्या त्या समाजातले जे गरीब आहेत त्यांना संधी द्या. आणि म्हणून ती 2.5 लाख रुपयाची भारत सरकारची उत्पन्न मर्यादा आहे. आणि राबवण्याचं काम महाराष्ट्रात प्रत्येक राज्याचं काम आहे. मग आता असं कोणी म्हणेल की मग माझं 3 लाख आहे तर मला का नाही आहे?
पण हे सरकार ठरवू शकते, 2.5 लाखाचं 3 लाख करू शकते, 3 लाखाचं 5 लाख करू शकते. जसे जसे सरकारकडे रिसोर्सेस येतात, जशी जशी परिस्थिती निर्माण होते, जशी जशी डिमांड रेज होते, जसा जसा आपण प्रगती करत जातो, जशा समस्या समोर येतात, तर त्या पद्धतीने मग सरकार हे निर्णय घेऊ शकते. ते कॅबिनेटमध्ये निर्णय घेता येतात, त्याचं धोरण ठरवता येते, त्याची पॉलिसी होते, त्याचा कार्यक्रम आखता येतो आणि मग तसे आदेश काढून त्या योजनेचा लाभ दिला जातो. आता सगळ्याच योजनेचा लाभ देण्यासाठी काही कायदे करण्याची गरज नाही. काही ठिकाणी कायदे केले जातात, काही ठिकाणी एक निर्णयाच्या द्वारे, ज्याला आपण गव्हर्नमेंट रिझॉल्युशन म्हणतो, त्याद्वारे. आता अनेकांना स्कॉलरशिपची विषय, प्री मॅट्रिक स्कॉलरशिप सुद्धा भारत सरकार देत असतं. सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप मुलींसाठी आहे, एससी मुली असतील, एसटीच्या मुली असतील, विशेष मागास प्रवर्गाच्या असतील, व्हिजेंटीच्या मुली असतील, की ज्या मुली आहेत त्यांचं एनरोलमेंट वाढलं पाहिजे, त्यांचा ड्रॉपआउट रेट कमी झाला पाहिजे, त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. पण या योजनेमध्ये ते उत्पन्न मर्यादा नाही, सगळ्यांनाच आहे. म्हणजे मुलींची संख्या ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागात, झोपडपट्टी, म्हणजे घ्या तुम्ही, शिका, तुम्ही शिकलं पाहिजे, मुलींनी शिकलं पाहिजे, अशासाठी योजना. तर सरकारला त्या योजनेमध्ये वेळोवेळी बदल घडवून आणता येतो. असं काही नाही की ते एकदा एक योजना आणली की ती परमनंट तशीच राहिली आणि पुढे त्या योजनेमध्ये काहीच बदल घडवून आणता येत नाही. हे निश्चितपणे बदल घडवून आणता येतात आणि सरकार त्याचं मूल्यमापन करत असते त्या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये. आणि मग लोक पण त्या योजनेमध्ये सुधारणा करण्यासाठी मागणी करत असतात आणि मग ते सरकार ते लक्षात घेऊन ह्या गोष्टी करत असते. तर संविधानाची जी खरं म्हणजे जसं मी सांगितलं की आपला जसा मोठा जगातला लोकशाही, मोठी लोकशाही असलेला आपला जो देश आहे, तर आपल्याकडे लोकांचं राज्य आहे, लोकांची सत्ता आहे आणि ते लोकांच्या कल्याणासाठी आहे. आता ते गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, ही अब्राहम लिंकनची जी व्याख्या होती, आता ही व्याख्या काय फक्त ही संविधान सभेत ही व्याख्या आली होती. आपण असं म्हणतो की सरकार कोणासाठी आहे, लोकांसाठी आहे, कोणी लोकांचं सरकार आहे. म्हणजे वी द पीपल म्हणजे प्रत्येक या देशातल्या नागरिकाला, प्रौढ नागरिक आहे जो आज 18 वर्षाचा, त्याला व्होटिंग राईट्स आहे ना, तो आपले राईट्स एक्सरसाइज करतो. ही शुड एक्सरसाइज द राईट प्रॉपरली. आणि ही इलेक्ट्स हिज रिप्रेझेंटेटिव्ह. त्या रिप्रेझेंटेटिव्हच्या माध्यमातून पॉलिटिकल पार्टीचं स्वतःचं किंवा कोॲलिशनचं एक सरकार तयार होते. ते सरकारचं धोरण तयार करतात. ते सरकार जे काही आधीचे धोरणं आहेत किंवा नीती नियम आहेत किंवा योजना आहेत, स्कीम्स आहे, ते प्रॉपरली इम्प्लिमेंट करतात. त्याचे इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन करणं हे कार्यकारी यंत्रणेचं काम आहे. आणि मग ते संसदेमध्ये, आणि कार्यकारी यंत्रणा संसदेला, विधिमंडळाला ही अकाउंटेबल आहे, अँसरेबल आहे, त्याला अँसर द्यावं लागतं. आपण बघतो विधिमंडळामध्ये प्रश्न विचारले जातात, संसदेमध्ये विचारले जातात की स्कॉलरशिप वेळेवर का मिळत नाही, असा जर प्रश्न आमदारांनी विचारला तर ते मंत्री त्याला उत्तर देतात की हो आम्ही देऊ पैसे, आम्ही आता रिलीज करू, हे करू, ते करू, जे काही आपल्याला. हे हा जो अधिकार आहे, पण सगळ्यांनाच त्या सगळ्याच गोष्टी, या देशाची आज जर 130 कोटी लोकांच्या 130 कोटी डिमांड असू शकतात वेगवेगळ्या. आणि प्रत्येक माणूस म्हणाल की मी जरी चांगल्या घरचा असेल तर मी या देशाचा नागरिक आहे ना, आय हॅव अ राईट टू गेट स्कॉलरशिप. सो इट्स नॉट पॉसिबल बिकॉज ऑफ द inadequate resources of the at the disposal of the government. आणि शेवटी गव्हर्नमेंट कोणाचं आहे, लोकांचं आहे, वी द पीपल. आम्हीच ते तयार केलेलं आहे. म्हणजे संविधानाचं प्रियांबल हे अतिशय स्पष्ट आहे. ते खूप समजून घेण्याची गरज आहे. म्हणजे आम्हाला काय, म्हणजे आता परत आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलचा थेट संबंध पण आपल्याला प्रियांबलशी आहे, सामाजिक आर्थिक न्याय देण्याचा. तर काय सांगते प्रियांबल, ते परत एकदा समजलं पाहिजे की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा. तर मग आम्हाला आमचा देश कसा घडवायचा आहे, तर तो आमचा देश सार्वभौम असला पाहिजे. म्हणजे आम्ही आमचे निर्णय घेऊ, आमच्या लोकांच्या भल्यासाठी करू. आम्हाला दुसऱ्याकडनं शिकण्याची गरज नाही किंवा आम्हाला दुसऱ्याच्या दबावात आम्हाला काही करायचं नाही. आम्ही स्वतंत्र आहोत. वी आर नॉट स्लेव्ह टू एनीबडी. आम्ही आता ते ब्रिटिशांचं सरकार राज्य गेल्यानंतर आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, तर आम्ही गुलामगिरीत नाही. आम्ही आमचं बघून घेऊ काय करायचं. तर कुणी आम्हाला शिकवू नये किंवा इंटरफिअर करू नये, आम्ही नाही ऐकणार त्या गोष्टी. आम्ही आमच्या देशाच्या हिताचं जे, ही सार्वभौमता आहे, ही सॉव्हरेनिटी आहे. तर असा आम्हाला देश घडवायचा आहे की तो मजबूत देश घडवायचा. आणि कोण घडवेल, विथ द पीपल. आम्ही
दुसरं काय, समाजवादी घडवायचं. तर समाजवादीचं तत्व काय आहे, तेच सामाजिक आर्थिक विकास आहे, की देशाचे जे रिसोर्सेस आहेत त्याचे इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे. आणि ते इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन कोणाकडे पण झालं पाहिजे, ज्याला नाही मिळालं त्याला पण मिळालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला डिमांड आहे सप्लाय असेल किंवा डिलिव्हरी सिस्टम असेल, मग त्याच्यासाठी योजना आणणे असेल, तर मग हे समाजवादी जे तत्व आहे ते तो आम्हाला असा देश घडवायचा आहे. तो आम्हाला धर्मनिरपेक्षतेचा देश घडवायचा आहे. राज्याचा कोणताही धर्म नाही, पण प्रत्येक नागरिकाला त्याचं धर्म स्वातंत्र्य, उपासनेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. तो आपल्या इच्छेप्रमाणे करू शकतो. पण स्टेट हॅज नो इट्स ओन रिलिजन. म्हणजे आपण सगळे गुण्यागोविंदाने राहू, एकमेकाच्या धर्माचा आपण सन्मान करू, पण प्रशासनाचा, सरकारचा, सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचा हा ते स्वतःचा त्यांच्या धर्माची उपासना करू शकतात, पण ते एम्प्लॉय म्हणून ते कार्यालयामध्ये किंवा कुठे त्यांनी धर्माचं असं करू नये, ही त्याची संकल्पना आहे. आणि सर्व धर्माचा तुम्ही सन्मान करा, असं नाही की त्याला वाईट म्हणा, तुम्हाला पटत असं की नाही असं, तुम्ही तुमचं करा त्यांचं, पण ही प्रायव्हेट गोष्ट आहे. तर मग हे धर्मनिरपेक्षता, लोकशाही गणराज्य आहे. मग आम्हाला लोकांचं राज्य आहे, ही लोकशाही आहे. तर हे असा देश आम्हाला घडवायचा आहे, लोक कल्याणाचा देश घडवायचा आहे आणि लोकांचं सरकार प्रस्थापित करायचं आहे. ती आपल्याकडे संसदीय लोक प्रणाली. आणि मग हे केल्यानंतर मग नागरिकांना काय द्यायचं, तर सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय द्यायचा. त्याच्यातला सामाजिक आर्थिक अतिशय याची जबाबदारी कोणावर आहे, वी द पीपलवरच आहे. आणि वी द पीपल मधलेच लोक कायदे मंडळात आहे, त्याच्यातले वी द पीपल मधलेच लोक कार्यकारी यंत्रणेमध्ये आहेत, वी द पीपल मधलेच लोक ज्युडिशियरीमध्ये आहे. काही बाहेरचे लोक थोडेच आहे, आपल्यातूनच आलेले लोक आहेत. कार्यकारी यंत्रणेमध्ये मंत्रिमंडळ आहे, ते 5-5 वर्षांनी ते राजकीय पक्षाचं सरकार बदलत असते. ती निवडणूक प्रक्रिया आहे, ती संविधानिक आहे, ती राजकीय लोकशाहीचा एक भाग आहे. त्याच्यामध्ये संविधानामध्ये तशा तरतुदी आहेत. आणि म्हणून आणि एक परमनंट ब्युरोक्रेसी आहे, ज्याला आपण सिव्हिल सर्व्हिस म्हणतो, अधिकारी कर्मचारी, शासकीय यंत्रणा ही परमनंट आहे. तर आणि मग त्यांनी त्या योजना राबवल्या पाहिजे, हे दोघांची जबाबदारी आहे. आणि ज्युडिशियरी जसं सांगितलं, तर मग एक नागरिकांना सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय, तर हे जे सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय, सामाजिक आर्थिक न्याय ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि हे जे तत्व आहे ते सामाजिक धोरणाची मार्गदर्शक तत्व, हे आयर्लंडच्या राज्यघटनेचा प्रभाव घटनाकारांवर होता. तर हे असलं तरी भारताचं जे संविधान आहे ते भारतीय संस्कृती, प्रकृती आणि परिस्थितीचा विचार करून हे भारताचं संविधान निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून संविधानाच्या भाग 4 मधील मार्गदर्शक तत्व पूर्णतः भारतीय असून त्या तत्वाचा उद्देश सामाजिक आर्थिक न्याय प्रस्थापित करणे असा आहे. आणि प्रियांबल मध्ये सामाजिक आर्थिक उद्देश स्पष्टपणे नमूद असून ते नागरिकांना मिळवून देण्याचा संकल्प आहे. तर ह्या संकल्प केलेला आहे तो, आणि म्हणून ते प्रियांबल आपण वाचलं पाहिजे. तर संविधानाची जी संस्कृती आहे, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्यायाची, तर यामध्ये हे तत्व जे आहे ते लोकशाहीच्या यशस्वीसाठी आपल्याला सामाजिक जीवनामध्ये, प्रत्येक भारतीय माणसाच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक ही समता प्रस्थापित कशी होईल, त्याशिवाय ते न्यायाचे राज्य होणार नाही, कायद्याचे राज्य होणार नाही. आणि म्हणून ही जी जबाबदारी दिलेली आहे, जसं मी सांगितलं की मूलभूत गरजा आणि मूलभूत सोयी ह्या मिळवून द्यावे लागतील. आणि त्याचा संपूर्ण उल्लेख ह्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये आहे. जसं मी शिष्यवृत्तीच्या योजनाचा उल्लेख केलेला आहे. आणि माझा जो मुद्दा होता की याला जस्टिफिएबल यासाठी करता येणार नाही की देर आर नो रिसोर्सेस, आणि सरकारकडे रिसोर्सेस येतील कुठून, लोकांच्या टॅक्समधूनच पैसा येणार. आणि म्हणून नीड बेस, गरज लक्षात घेऊन काय करणं आवश्यक आहे. सामाजिक आर्थिक न्याय प्रस्थापित करायचं म्हणजे काय करायचं, तर समाजातल्या नाहीरे वर्गाला आहेरे वर्गाच्या बरोबरीत आणण्यासाठी प्रयत्न करणं. आपण कधीतरी ऐकलं आहे का की सरकारने श्रीमंत माणसासाठी योजना जाहीर केली? कधी नाही आहे. म्हणजे माझा तर अनुभव असं सांगतो की सरकार कधी श्रीमंत माणसासाठी योजना, म्हणजे जो आर्थिक समृद्ध माणूस आहे त्याच्यासाठी योजना जाहीर करत नाही. तर सरकार योजना कुणासाठी जाहीर करते? जे सर्वसामान्य माणसं आहेत, समाजातला जो शोषित वंचित वर्ग आहे, जो महिला वर्ग आहे, जो बालक आहे, कामगार आहे, कष्टकरी आहे, शेतकरी आहे, शेतमजूर आहे,
या लोकांसाठी योजना जाहीर करते, त्यांच्यासाठी सेवा सुविधा देते, त्यांच्यासाठी कायदे तयार करते आणि मग त्या अंमलबजावणी त्याच्यातल्या अंमलबजावणीचे दोष आहेत, दुरुपयोग आहेत, त्याच्यातला काही वर्ग त्याचा फायदा घेऊन श्रीमंत होत असतो, ही गोष्ट वेगळी. ते अंमलबजावणीतले दोष आहेत. पण योजना बऱ्यापैकी ह्या सर्वसामान्यच लोकांसाठी केल्या जातात, नागरिकांच्या भल्यासाठी केल्या जातात. जसं शिक्षणाच्या योजना, जसं मी सांगत होतो की मुलींसाठी सावित्रीबाई फुले योजना आहे, अस्वच्छ कामगारच्या मुलांसाठी मुलींसाठी वसतिगृह योजना आहे, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आहे. आपणही बघितलं असेल की शाळेमध्ये काहीतरी तिथे भत्ता देतात, 1 रुपया, म्हणजे जेव्हा आता माहित नाही वाढलं की काय, तर मग 1 रुपया भत्ता जर देत होते तर आजही 1 रुपया जर भत्ता देत असतील तर ते वाढवण्याची गरज आहे. पण मग नेहमी आपण असा विचार करतो की महाराष्ट्रामध्ये असे किती शिकतात, मग आपण तो वाढवला तर मग आर्थिक बोजा किती येईल, मग आपल्या तिजोरीत पैसा आहे का, आणि मग ते सरकार विचार करते की नाही मग किती वाढवता येईल. हे वाढवणं आवश्यक आहे, प्रत्येकाला असं वाटतं, पण सगळ्याच गोष्टी एका वेळेस सगळ्याला देता येत नाही. आणि दॅट इज द रिझन की कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली हॅज डिसाइडेड की दिस इज टू द बेस्ट विशेष शब्द, म्हणजे हे राज्यकर्त्यांवर आपण सोपवू, आणि राज्यकर्ते हे नेहमी 5-5 वर्षांनी बदलत असतात. त्याच्यामुळे लोकांच्या वोटवर त्यांची सत्ता असते, त्यामुळे लोकांचा ते विचार करतील ना त्या पद्धतीने आपल्याकडे असलेल्या तिजोरीतला पैसा आणि सगळं लक्षात घेऊन त्या योजना आणतील. आणि म्हणून त्याला जस्टिफिएबल करून गुंतागुंत वाढवू नये आणि फंडामेंटल राईट अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट पण होऊ नये, या उद्देशाने ह्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी जी आहे त्या जस्टिफिएबल करण्यात आलेल्या नाही. आता भूमिहीनांना जमीन देणे आहे, आपण कसेल त्याची जमीन नसेल त्याचं काय, ज्यांच्याकडे जमीन नाही त्याला सरकार जमीन, सरकारच्याकडे जमीन नसेल तर ती विकत घेऊन देण्याची योजना आहे. ज्या वस्तीमध्ये लोक राहतात, म्हणजे पारध्याची वस्ती असेल, भटके विमुक्ताची वस्ती असेल, अनुसूचित जातीच्या लोकांची वस्ती असेल, ज्याला आपण दलित वस्ती म्हणू, आदिवासीची वस्ती असेल, बहुजनांची वस्ती असेल, तर ह्या सगळ्या वस्तीमध्ये बेसिक सुविधा दिल्या गेल्या पाहिजे. कारण माणसं राहतात तिथे आणि गरीब माणसं राहतात अशा वस्तींमध्ये, हे काही श्रीमंत माणसं नाही आहे. तर या माणसाला सुद्धा ज्या बेसिक सुविधा आहेत, पाणी आहे, शुद्ध पिण्याचं पाणी आहे, आरोग्याच्या सेवा आहेत, शिक्षणाच्या सेवा आहेत, विद्युत आहे, की त्याच्यानी माणसाचं एक जीवन सन्मानपूर्वक होऊ शकतं, ही पुरवण्याची गरज आहे. त्याच्यासाठी योजना केल्या जातात. आपल्याकडे तांडा वस्ती योजना आहे आदिवासींसाठी, इकडे शेड्यूल कास्टसाठी दलित वस्ती योजना आहे, त्याचं आता नाव बदललं आहे. घरकुल देणं म्हणजे पक्क घर देणं, म्हणजे पक्क्या घरामध्ये राहणं. भूमिहीनाला जमीन मिळणं म्हणजे त्याचा स्वाभिमान वाढणं आहे. तसंच कच्च्या घरातून पक्क्या घरात राहणं म्हणजे त्याला एक फील गुड, म्हणजे आपल्याला जर आपण चांगलं घर, नीटनेटकं चांगलं 4 खोल्याचं 2 खोल्याचं घर केलं, एक असंच पालाच्या घरात राहणं, कच्च्या घरात राहण्यापेक्षा जर आपण चांगल्या घरामध्ये गेलो तर वी फील गुड, म्हणजे त्याचा आपल्या मुलाबाळांवर, आपल्या एकूणच कुटुंबावर, आपल्यावर त्याचा एक जो पॉझिटिव्ह मानसिक परिणाम होतो की आपल्याला ते चांगलं वाटत असते की येस इट्स अ गुड एन्व्हायरमेंट, गुड हाऊस, छोटं का असे ना, स्वच्छता आहे, सगळं आहे, सगळ्या सोयी उपलब्ध आहे, माणसाचा त्रास कमी होतो आणि मग आपल्याला वाटतं की येस गव्हर्नमेंट हॅज डन समथिंग फॉर अस. आणि म्हणून ह्या ज्या योजना आहे, आर्थिक विकासाच्या योजना आहे, रोजगार उपलब्ध करून देणं, म्हणजे स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत करणं, ह्या अनेक योजना आहे. म्हणजे आता आपण असं बघतो समाज कल्याणच्या, पण आता मी कमिशनर होतो तर आम्ही एक व्हिजन डॉक्युमेंट आणलं होतं 17 फेब्रुवारी 2010ला. आणि त्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये आम्ही असं आणलं होतं की परदेश शिष्यवृत्तीची संख्या तेव्हा 25 होती, तेव्हा ती 100 करा, आणि ती 100ला ती मान्यता दिली होती कॅबिनेट. पण ते अजूनही 100 मुलांना दिली जात नाही, जवळजवळ ते 400 लोक वंचित झाले. पैसे आहेत समाज कल्याणकडे पण ती मान्यता आहे. दुसरं आम्ही असं ती योजना आणली होती की जे अनुसूचित जातीचे मुलं मुली आहेत तर त्यांना सिव्हिल सर्वंट होता आलं पाहिजे, म्हणून त्याचा 1 वर्षाचा खर्च जो काय असेल, जिथे नामवंत संस्थेमध्ये जर दिल्ली असेल किंवा पुणे असेल, मुंबई असेल, जे काही शॉर्ट लिस्ट करू आपण त्याच्या एक चांगल्या नामांकित संस्था,
तर तिथे जर त्यांनी ऍडमिशन घेतलं तर त्याला आर्थिक मदत करा. आता ती योजना बार्टी मार्फत मला वाटतं राबवली जात आहे, ती 2015 पासून. तर ती आम्ही 2010ला ती योजना मान्य केली होती. वसतिगृहामध्ये जे सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहामध्ये जे मुलं मुली राहतात तर त्यांना पूर्वी 16 मे 1984चे जे गाईडलाईन्स होतं त्याच्यानुसार जे तालुक्याच्या लेवलवरचे जे हॉस्टेल होते त्या हॉस्टेलमध्ये फक्त 50 रुपये दरमहा मिळायचा मेंटेनन्स. म्हणजे तो 84ला ठरवलेला होता 50 रुपये. नंतर जिल्ह्याच्या ठिकाणी असेल तर 100 की 150 होते. आणि मग डिव्हिजन जसं नागपूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, अमरावती ही जी मोठी विभागीय ठिकाणं आहे अशा ठिकाणी असेल तर ते 200 रुपये मिळत होते. आता हे 84 पासून तेच होतं. मी जेव्हा समाज कल्याणला होतो तर मी हॉस्टेलला भेटी दिल्यानंतर मुला मुलींशी इंटरॅक्ट केल्यानंतर मला स्वतःला असं वाटलं की आम्हाला स्कॉलरशिप मिळत होती. मी काही सरकारच्या हॉस्टेलमध्ये राहिलो नाही, पण असं वाटलं की 50 रुपये काय व्हॅल्यू आहे त्याची. 84 मध्ये 50 रुपयाची व्हॅल्यू होती, आता 50 रुपये काहीच नाही आहे. मग आपण इतके वर्ष झाले का नाही वाढवलं. 84 पासून तर जे 25 वर्ष होऊन गेले होते त्याच्यामध्ये कधीही वाढ झाली नाही. मुला मुलींना पोटभर जेवण, त्याला मोजमापीने जेवण मिळत होतं. त्याच्यातही मुलीचं वसतिगृह असेल तर त्याला तेल कमी द्या, मुलांचं असेल तर जास्त द्या. सो देर वॉज अ डिस्क्रिमिनेशन. इकडे आपल्याकडे आपण संविधानामध्ये देर इज नो डिस्क्रिमिनेशन इन जेंडर. म्हणजे मुलं मुली, स्त्री पुरुष समानता हे सगळं हे सगळं बोललं जातं. पण तिथे असं लक्षात आलं की अरे मुली आहे त्याचं मोजमाप त्यावेळेस ठरवलं होतं. पण एनिवे मग आम्ही तो एक प्रस्ताव केला की नाही आपण त्याच्यात सुधारणा केला पाहिजे. त्याच्या गाईडलाईन्स आम्ही नवीन तयार केल्या आणि त्याच्यात सुधारणा अशा सरकारला सुचवल्या की पुढचे समजा 10-20 वर्ष जरी त्याच्यात बदल नाही झाला, म्हणजे दर 2-5 वर्षांनी बदल करण्याचं त्याच्यात प्राविधान आहे आता, तर मग आम्ही तालुक्याच्या ठिकाणी असेल तर 50 रुपयाच्या ऐवजी 500 रुपये आम्ही सजेस्ट केले होते. नंतर जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही 800 रुपये सजेस्ट केले होते. आणि मग डिव्हिजनच्या ठिकाणी 1000 रुपये सजेस्ट करून तो प्रस्ताव आम्ही तयार केला होता. म्हणजे मी असं नाही काची म्हणजे मी हे केलं म्हणून मी सांगतो, असं नाही आहे की ठीक आहे आता का नाही झालं 25 वर्ष त्याचं उत्तर नाही देत आहेत, पण काही गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात. असं नाही आहे की आम्ही तो विषय महत्त्वाचा वाटला, कारण तो शिक्षणाशी निगडीत आहे. तो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीजने ज्या प्रशासनावर जबाबदारी टाकलेलं, आपल्याला असं जर वाटतं की हे बदल पाहिजे त्याच्यात, तर तो बदल आपोआप घडत नाही ना, तो घडवून आणावा लागतो. आणि मग तो प्रस्ताव तयार केला आम्ही. त्यावेळचे आमचे प्रधान सचिव होते सतीश गवई सर, आम्ही त्यांच्याकडे बसलो आणि मग त्याला प्रस्ताव मग 1 वर्षांनी मग आणि तो आम्ही प्रस्ताव जो व्हिजन डॉक्युमेंट जे 17 फेब्रुवारी 2010चं झालं त्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये तो आम्ही मान्य करून घेतला. पण शेवटी जो GR 1 वर्षानंतर निघाला, मग त्या GR मध्ये तालुक्याच्या ठिकाणी 500 रुपये, विभागाच्या ठिकाणी मला वाटते 600 रुपये आणि डिव्हिजनच्या ठिकाणी 800 रुपये आणि मोजमापीचं जेवण त्यांनी बंद केलं आणि पोटभर जेवणाची सोय केली. एवढंच नाही तर मुलींना दर महिन्याला 100 रुपये त्यांच्या प्रसाधन साहित्यासाठी अधिकचे. म्हणजे महाराष्ट्रातल्या समाज कल्याणच्या वसतिगृहात जेवढ्या काही मुली असतील त्यांना +100 प्रत्येक ठिकाणी मिळत असतात. तर हे होऊ शकतं आणि त्याच्यावरचा खर्च अर्थातच समाज कल्याण विभागाने तो करायचा असतो आणि त्याच्याकडे ते पैसे. माझं सांगण्याचं ही एक योजना आहे. अशा अनेक योजनेमध्ये आपण सुधारणा करून आणू शकतो की जसं शिष्यवृत्तीच्या योजना आज आपल्याला माहितीसाठी सांगतो, जरी आता शाळा कॉलेजेस सुरू झाले नसतील पण ऍडमिशन की अनुसूचित जातीच्या, अनुसूचित जमातीच्या, VJNT, SBC, OBC यांच्या मुलांना ज्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेताना जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिपचं तत्व आहे किंवा मग महाराष्ट्र सरकारचं जे फी माफीचं धोरण आहे त्याच्या अंतर्गत ऍडमिशन घेताना ट्युशन फी देण्याची गरज नसते, कारण ती ट्युशन फी देण्याची जबाबदारी त्या विभागाची, त्या कॅटेगरीतल्या मुलांसाठी, मुला मुलींसाठीची त्या विभागाची आहे. म्हणजे आता समाज कल्याण विभाग असेल तर शेड्यूल कास्टच्या आणि बुद्धिस्टच्या मुला मुलींचं ती जबाबदारी. आदिवासींच्यासाठी आदिवासी विभाग आहे. VJNT, SBC, OBC साठी आता जो OBC विभाग आहे तो आधी समाज कल्याणमध्येच होता.
तर मग हे आहे. तर मग असे अनेक प्रश्न निर्माण होत असतात की संस्था आधी पैसे भरा, ट्युशन फी भरा, मग ऍडमिशन देऊ म्हणतात. पण आता अनेकांना हे माहीत नसते. त्याच्यामुळे मग काहींना असं वाटतं की आता आपल्याकडे पैसे नाही तर मग कुठून भरणार, आणि मग आपल्याला ते शिक्षण घेता येत नाही. पण आता हे माहीत असलं पाहिजे आपल्याला की ह्या सरकारच्या योजना, आता नेटमध्ये अनेक पद्धतीची माहिती असते, आणि ते जर आपल्याला नाही समजलं तर मग दोष आपलाच असेल, म्हणजे आपला दोष राहील त्या बाबतीमध्ये. म्हणून संविधानाचा जागर, अशा अनेक योजनाबद्दल आपल्याला बोलता येईल. पण ते कशा राबवल्या जातात योजना, हा पण महत्वाचा विषय आहे. त्यामध्ये लक्ष घालावं लागतं, आणि ज्याला त्या योजनेचा लाभ कसा मिळवायचा ते समजलं पाहिजे. तो मिळत नसेल पण त्याचा हक्क असेल तर त्याला त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागेल, त्या यंत्रणेकडे प्रश्न विचारावे लागेल. समाजाचं पण काम आहे की त्या योजना तो इफेक्टिव्हपणे जर राबवल्या जात नसतील तर त्याच्यासाठी सरकारला पण सूचना, आम्ही आमच्या पद्धतीने सरकारकडे हे विषय मांडत असतो या योजनाच्या विकासाच्या संदर्भामध्ये. तर एकूणच जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी जी आहे ते माणसाच्या मूलभूत गरजा पुरवणे, मूलभूत सुविधा देण्यासाठी आहे. माणसाला प्रगती, तुम्ही एखादा छोटा मोठा धंदा विभागाची मदत घेऊन करू शकता, इंडस्ट्रियलिस्ट होऊ शकता, तुम्ही बिझनेसमॅन होऊ शकता. तुम्हाला जो जो व्यवसाय करायचा ते तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. 6 फ्रीडम आहेत, म्हणजे राईट टू फ्रीडम मध्ये ते दिलेलं आहे. असं काही नाही आहे. ते तुम्ही तुमच्या मेहनतीने करू शकता. त्याला सरकारने मदत, बँकेतून मिळणारी मदत, हे सुद्धा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या धोरणामध्येच आहे की ते द्या कर्ज, त्यांना व्यवसायासाठी कर्ज द्या. आता हल्ली आपण बघतो की गरीब माणसाला कर्ज मिळण्यात कठीण आहे, पण श्रीमंतांना, मोठ्या माणसांना कर्ज मिळतात, ते बुडवून टाकतात, ते पलायन होतं त्यांचं, आणि त्याच्यामुळे पण अर्थव्यवस्था धोक्यामध्ये येत असते. तर मग आपण एक जागरूक नागरिक म्हणून आपल्याला हा नेहमीच विचार करावा लागतो की जे आहे संविधानाने जो निर्धार केलेला आहे, जो संकल्प केलेला आहे सामाजिक आर्थिक न्यायाचा, आणि ही राबवण्याची जबाबदारी ज्या सरकारी यंत्रणेवर आहे, कायदे मंडळावर आहे, ते कार्यकारी यंत्रणेवर आहे, अधिकारी कर्मचाऱ्यावर आहे. तर नागरिक म्हणून आपण सतर्क असलं पाहिजे, आपण ते त्यांना विचारणा करत राहिलं पाहिजे, तर तो आपल्याला लाभ मिळू शकतो. आणि न्यायाचं जे राज्य म्हणू आपण त्याला, ते आपल्याला प्रस्थापित करता येऊ शकतं. अशा प्रकारचं हे जे काही मला अनुभवातून हे जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत, त्याच्यात अमेंडमेंट पण झालेल्या आहे. आर्टिकल 37 तर आहे, 38 आहे, 39 आहे, आर्टिकल 41 आहे, आर्टिकल 45 आहे, 46 आहे. म्हणजे ह्या सगळ्या आर्टिकलमध्ये एकूणच म्हणजे ज्याला आपण तत्व एकच आहे, वेलफेअर ऑफ द स्टेट, लोककल्याण, जनकल्याण, लोकांसाठी जे जे करायचं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी लोकशाहीची व्याख्या आहे, ती लोकशाहीची व्याख्याच अशी आहे की समाजाच्या सामाजिक आर्थिक, म्हणजे लोकांच्या सामाजिक आर्थिक जीवनात क्रांतिकारक बदल, म्हणजे रक्तहीन मार्गाने क्रांतिकारक बदल घडवून आणणारी जी राज्य पद्धती आहे किंवा जी यंत्रणा आहे ती लोकशाही आहे. म्हणजे शेवटी लोकांच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक बदल घडवून आला पाहिजे, आणि तो लोकशाही मार्गाने आला पाहिजे, ते रक्तविहीन मार्गाने आला पाहिजे. त्याच्यासाठी संघर्ष करण्याची गरज आहे. तर ही लोकशाही आपल्याला या देशामध्ये प्रस्तावित करावी लागेल, आणि ही प्रस्तावित करण्याची जबाबदारी वी द पीपल, आम्ही देशाचे नागरिक आहे, हे आमच्या देशाचं संविधान आहे, हे आम्हाला देश घडवायचा आहे. म्हणून या देशाचा माणूस तो कुठल्याही जाती धर्मा पंथाचा असू द्या, कोणताही भेद न करता आपल्याला ते माणसं मजबूत झाले पाहिजे, तो समाज आदर्श व्यवस्था झाली पाहिजे, तेव्हा जो देश आत्मनिर्भर होऊ शकतो, तो न्यायाचा देश असला पाहिजे, आणि तो संविधान मूल्यांवर आधारित देश असला पाहिजे. त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. मी खोब्रागडे सरांना आणि परत आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण मला या वेबिनारमध्ये बोलावलं. मी मला जे काही त्या विषयाबद्दलची जी माहिती आहे, मी परत सांगतो की मी काही संविधानाचा एक्सपर्ट नाही किंवा मी काही त्याचा अभ्यासक नाही आहे, पण माझ्या अनुभवातून जे मला समजलं ते मी आपल्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न केला. मी सगळ्यांचे आभार मानतो. जय भीम, जय भारत. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.